त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत. आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी. इथे कोणी एखादा अभंग टाकलं तर त्याला केस केली आहे पंढरपुरात. पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे, तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकून दिला. मग हा जर आंबेडकर साहेबांबद्दल डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाणा हुशार तुर्राम खान आला. आणि हे सरकार आल्यावरच या सनातनी मनुवाद्यांची माथी कशी काय फिरतात. यांना एवढी ताकद कुठनं येते की पार शिवाजी महाराज आणि आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात. आणि जराही चेहऱ्यावरती तिच्या लाज नाही, क्षमा नाही, क्षमाशीलता नाही की माझ्या हातनं चूक झाली असं नाही. तो हे सांगतो शिवाजी महाराजांचं सांगताना मी वाचलंय. ह्याच्या कानाखाली जोपर्यंत जाळ निघत नाही ना तोपर्यंत जो डोकं ठिकाणावर येणार नाही. आणि आज ना उद्या हे होणार. आज ना उद्या पोलीस किती दिवस त्याला 100 पोलिसांच्या गाड्यात ठेवणार आहेत. आज ना उद्या त्याच्या कानाखाली जाळ निघणार. त्यांनी गप गुमान दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी महाराष्ट्राची आणि प्रकरण शांत करावं. उगाच ते शाब्दिक चोरी करून आपण खूप हुशार आहोत असं दाखवून माफी न मागता इतर शब्द वापरावेत एवढं काय आम्हाला हे पडलेली नाही. त्यांनी गप हे सगळं करावं. दुसरी गोष्ट, काल परभणीमधनं काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता संतोष सूर्यवंशी याला न्याय देण्यासाठी सोमनाथ फूड्स. काल तो नाशिकपर्यंत आला आणि अचानक थांबला. नंतर माहिती घेताना कळलं की सरकारचे 2 दूत तिथे गेले होते आणि त्या दूतांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री कार्यालयातील शिखर परदेशी यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे आणि त्या पत्रामधून काही मागण्या ज्या टाकलेल्या होत्या त्या मान्य केल्यासारख्या दाखवल्यात. माझ्या म्हणण्याप्रमाणे एकही मागणी मान्य झालेली नाही. माझा पहिला प्रश्न सरकारला आहे, हे कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं? या कोम्बिंग ऑपरेशनचा लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? हे लाठीचार्जचे आदेश देणारे उमाप कुठे होते? सगळे अधिकार असलेले उमापांवरती ह्या सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली? आतापर्यंत हवालदार सस्पेंड न करता आता अचानक 5 हवालदार कसे काय सस्पेंड केले? तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय? आणि सरकारने हे दूत पाठवण्याचे काम करायची कशाला? आणि तो दूत जाऊन भाषण. तर राहुल सोलापूरकर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. आणखी एक मोठी अपडेट, मिलिंद नार्वेकर, आमदार मिलिंद नार्वेकर हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आज सकाळीच देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती. या भेटीच्या बातम्या सध्या हेडलाईन्समध्ये असताना, चर्चेत असताना आता शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती दाखल झाल्यात. त्यामुळे मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आता नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात आणि त्याच निवडणुकांच्या अनुषंगानं होणारी प्रत्येक भेट ही राजकीय चष्म्यातनंच बघितली जाते. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचं देवेंद्र फडणवीसांना भेटणं सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. सागर निवासस्थानी मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी पोहोचल्यात. आज सकाळीच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांची शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी एक भेट झाली. या भेटीबद्दल अनेक चर्चाही उपस्थित केल्या जातात. एकतर अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती भाजपकडनं संधी दिली जाईल अशी एक चर्चा आहे. राज ठाकरेंनी मध्यंतरीच्या काळात निवडणुकाच्या निकालांसंदर्भात, खास करून EVM संदर्भात मोठे सवाल उपस्थित केले होते. या चर्चा सुरू असताना सागर बंगल्यावर भेट होते मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीसांची
अधिक माहिती तुषार उपनवार देतात. तुषार. आपण ज्ञानोदय पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मिलिंद नार्वेकर असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सुभाष देसाई हे सुद्धा आता आपल्याला सागर बंगल्यावरती दाखल होताना पाहायला मिळतात. आताच थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची ताज हॉटेलमधील नियोजित बैठक आटपून आपल्याला आता सर्व बैठका त्यांनी रद्द केलेल्या आहेत आणि सागर या निवासस्थानी आपल्याला ते विशिष्ट काही व्यक्तींना भेटणार असल्याचं कळालं होतं. आणि आता शिवसेनेचे प्रमुख नेते आपल्याला ताज सागर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. तसं पाहिलं तर मिलिंद नार्वेकर असतील किंवा सुभाष देसाई असतील हे दोन्ही प्रमुख नेते हे शिवसेनेमधले उद्धव ठाकरे यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. तेव्हा आता हे दोन प्रमुख नेते नेमकं देवेंद्र फडणवीसांसोबत काय चर्चा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की आपण टाइमलाईन पाहिली तर आज सकाळीच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास आपल्याला बंद दाराआड चर्चा होताना पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर अवघ्या 4 तासानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी पोहोचताना पाहायला मिळतात.